सगळ्यात पहिली बातमी झी मीडियाची एक्सक्लुझिव्ह बातमी। राज ठाकरे आता लवकरच नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत। राज ठाकरे येत्या काही काळात चक्क संपादकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत। सध्या राज ठाकरेंचा व्यंगचित्रांचा सराव सुरू आहे। त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। त्यामुळे साहजिकच सगळ्यांच्या भुवया या उंचावल्या होत्या। आता त्यांचं पुढचं पाऊल म्हणजे ते स्वतःचं मुखपत्र आणि व्यावसायिक वृत्तपत्र असा मिलाफ असणारं वृत्तपत्र आणणार आहेत। या वृत्तपत्रातनं रोज त्यांची व्यंगचित्र सुद्धा पाहायला मिळणार आहेत। त्याचबरोबर त्यांची संपादकीय भूमिकाही या वृत्तपत्रातून लोकांच्या समोर येणार आहे। राज ठाकरे लवकरच वृत्तपत्र घेऊन येत आहेत। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत। दिनेश, आपण पाहतोय राज ठाकरे नवं वृत्तपत्र घेऊन येत आहेत। काय सगळी स्ट्रॅटेजी दिसते, पॉलिटिकल सुद्धा आणि वृत्तपत्र आणण्याची सुद्धा? होय सुवर्णा, आतापर्यंत राज ठाकरे यांची महाराष्ट्राला आणि देशाला ओळख होती ती एक उत्तम व्यंगचित्रकार म्हणून, कलाकार म्हणून, तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे अध्यक्ष म्हणून। महाराष्ट्रात ते लोकप्रिय आणि जनाधार असलेले राजकीय नेते आहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत। पण आता महाराष्ट्राला आणि देशाला एक नवी ओळख त्यांची समोर येते आहे। राज ठाकरे लवकरच एक वृत्तपत्र घेऊन येत आहेत। हे वृत्तपत्र हे मुखपत्र आणि व्यावसायिक वृत्तपत्र यांचा मिलाफ असलेलं वृत्तपत्र असेल। जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी ही घोषणा केलेली आहे। त्यांनी कार्यकर्त्यांना माहिती दिलेली आहे की मी लवकरच एक दैनिक घेऊन येतो आहे। पक्षाची ध्येय धोरणं विचार लोकांपर्यंत पोहोचावेत हा त्यामागचा उद्देश आहे। मुखपत्र हे व्यावसायिक आणि मुखपत्र आणि व्यावसायिक असा हा मिलाफ असेलच। त्याबरोबर उत्तम निर्मिती मूल्य, दर्जेदार छपाई, मुद्रण अशा बाबींकडेही विशेष लक्ष पुरवलं जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे हे संपादकांच्या भूमिकेत असल्यामुळे त्यांची संपादकीय भूमिका वेगवेगळ्या घटना किंवा विषय राजकीय असतील किंवा ज्या काही घडामोडी घडत असतील त्यावर तर येईलच। आणि व्यंगचित्र हे या मुखपत्राचं किंवा या वृत्तपत्राचं प्रमुख अस्त्र असेल असं एकूण दिसून येते। राज ठाकरे यांचा जर आपण एकूणच जर प्रवास बघितला, आतापर्यंत त्यांनी जे आयुष्यात निर्णय घेतलेले आहेत, अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतलेला आहे। राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शैली आतापर्यंत अंगीकारलेली दिसते आहे। मग राजकारण असेल, व्यंगचित्रकारिता असेल, बाळासाहेबांनाही शिवसेनेचा जो व्याप आहे तो कालांतराने जसा वाढत गेला महाराष्ट्रात देशात, बाळासाहेबांनाही गरज वाटली। याआधी त्यांनी व्यंगचित्र ही फ्री प्रेस जर्नल या दैनिकातून रेखाटली होती। त्यानंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या दरम्यान मार्मिक हे स्वतःचं व्यंगचित्रकांचं साप्ताहिक आणलं। आणि नंतर कालांतराने शिवसेना संघटनेची स्थापना झाली आणि नंतर त्यांचं शिवसेनेचं पक्षात रूपांतर झालं। त्यानंतर त्यांनी सामना हे मुखपत्र ते घेऊन आले। 25 वर्ष झालेली आहेत सामनाला आणि या सामनामधून वेळोवेळी राजकीय भूमिका संपादकीय लिखाणातून मांडली जाते। तशाच पद्धतीची शैली किंवा तशाच पद्धतीची एकूण वाटचाल राज ठाकरे यांची दिसून येते आहे। 9 वर्ष झालेली आहेत पक्षाला। 8 मार्चला त्यांचा वर्धापन दिनाचा 9 मार्चला त्यांचा वर्धापन दिन पुन्हा साजरा होईल। आणि एकूणच लवकरच आपल्याला एक नव्या भूमिकेत राज ठाकरे दिसतील। नव्या भूमिकेमध्ये राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळतील। दिनेश, आम्ही येऊच तुमच्याकडे। या क्षणाला आपल्या सोबत आपले झी 24 तासचे संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। सर, आपण पाहतोय राज ठाकरे नवं वृत्तपत्र घेऊन येत आहेत। हे वृत्तपत्र बाजारात आल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्राबरोबर कुठेतरी याचं कंपॅरिझन होईल आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंच्या शैली बरोबर राज ठाकरेंच्या राजकारणाची शैली इतके दिवस मिळती जुळती आहे म्हणून लोक पाहत होते। आता मात्र कार्यशैली, व्यंगचित्र काढणं या सगळ्याचं कंपॅरिझन एक प्रकारे सुरू झालेलं असेल। काय सगळा पॉलिटिकल सिनारिओ या सगळ्या वृत्तपत्रामुळे बदलू शकेल? हा एक आता वृत्तपत्राचाही सामना सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही। एक प्रकारे राजकीय नेत्यांनी स्वतःचं मतपत्र, स्वतःचं मुखपत्र, आपल्या पक्षाचं विचारपत्र चालू करणं हे काही या देशामध्ये नवीन नाही असं यापूर्वी अनेक नेत्यांनी केलेलं आहे। त्याची गरज राज ठाकरे यांना आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत दररोज पोहोचण्याची वाटली असावी। त्यातून त्यांनी अशा प्रकारचं एक व्यंगचित्रांनी युक्त असलेलं स्वतःचं विचारपत्र, मतपत्र चालू करायचं ठरवलं असेल तर मला असं वाटतं की स्वागतार्ह बाब आहे। अर्थात वृत्तपत्र चालवणे ही एक प्रचंड मोठी अवघड आर्थिक जबाबदारी असते। तो एक व्यवसाय आहे, त्याचे भान
त्यांना निश्चितच असणार. त्यामुळे वृत्तपत्राच्या बाजारामध्ये ही एक चांगली स्पर्धा निर्माण होईल असं मला वाटतं. धन्यवाद सर, या सगळ्या आपल्या प्रतिक्रियेबद्दल. दिनेश दुखंडे सुद्धा आपल्या बरोबर होते. वृत्तपत्रांच्या या सगळ्या बाजारात एक चांगली स्पर्धा निर्माण होईल आणि वृत्तपत्रांचा सुद्धा सामना या निमित्तानं होईल असं म्हणायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया आपल्याला झी 24 तासचे संपादक डॉक्टर उदय निरुळकर यांनी दिली आहे. राज ठाकरे हे आता नव्या भूमिकेत पाहायला मिळतील. संपादक राज ठाकरे संपादकाच्या भूमिकेत असतील. राज ठाकरे लवकरच वृत्तपत्र घेऊन येत आहे, जे पक्षाचं मुखपत्र असेल आणि एक स्वतंत्र व्यावसायिक वृत्तपत्रही असेल. या दोन्हींचा मिलाफ या वृत्तपत्रात पाहायला मिळेल. शिवसेना प्रमुखांपाठोपाठ आता राज ठाकरे सुद्धा वृत्तपत्र घेऊन येत आहेत. राज ठाकरे हे या वृत्तपत्रात व्यंगचित्र सुद्धा काढणार आहेत. संपादकीय भूमिका सुद्धा मांडताना राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.